महाराष्ट्रातलं एक ठिकाण सध्या चर्चेत आहे ते तिथल्या खास बँकेमुळे. तुम्ही म्हणाल की असं काय आहे या बँकेत, तर आधीच सांगते, या बँकेत ना काउंटरवर नोटा आहेत, ना चेकबुक आहेत, ना बँकेचं ATM आहे. मग ही बँक कसली आहे, तर चक्क बकऱ्यांची बँक आहे. हो, या बँकेत चक्क बकऱ्या दिल्या जातात. ऐकायला जरासं वेगळं वाटेल, पण ही बँक हजारो महिलांसाठी त्यांचं आयुष्य बदलणारी ठरली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये चालणाऱ्या या गोट बँकमध्ये कर्ज म्हणजे डोक्यावरचं ओझं नाहीये, तर नवीन आयुष्याची सुरुवात असते. स्पेशली गरीब, विधवा आणि भूमिहीन महिला ज्या असतात या बँकेचा जास्त फायदा घेताना दिसतात. आणि त्यातही असे लोक ज्यांच्याकडे ना जमीन होती, ना पैसे आहेत, ना रोजगाराचं कोणतंही साधन आहे. पुण्याच्या सेवा सहयोग फाउंडेशननं ही अनोखी संकल्पना सुरू केली, जिथे सगळ्यात आधी महिलांना बकरी पालनाचं योग्य प्रशिक्षण दिलं गेलं. खुराक, आरोग्य, देखभाल करणं असं सगळं काही तिथे आजही शिकवलं जातं. प्रशिक्षणानंतर महिलेला एक विकसित बकरी दिली जाते. या सगळ्यामध्ये अट फक्त एकच असते की 6 ते 9 महिन्यांनंतर बकरीला झालेल्या पिल्लांपैकी एक कोकरू बँकेला परत द्यायचं. तेच कोकरू पुढच्या गरजू महिलेला दिलं जातं आणि अशा प्रकारे ही चेन पुढे चालू राहते. तर एका वर्षात महिलांना साधारण 3 ते 4 कोकरू मिळतात आणि एक कोकरू परत केल्यानंतरही 30,000 रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नही मिळतं. आज याच महिलांनी गोट बँकेशी जोडून स्वतःची गिरणा परिसर महिला पशुपालक उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. ही बँक ना पैसे देते, ना कर्ज, ना सहानुभूतीचा हात, तर स्वाभिमान, रोजगारातून थेट आत्मनिर्भर बनवण्यासाठी बळ देते. म्हणूनच गावकरी म्हणतात की ही बँक म्हणजे खरं ATM आहे. या कॉन्सेप्टविषयी तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती.